दासी दीना एवढंच म्हणाली. हा म्हणजे या दीन दासीला तुम्ही उगीच का गांजीता कांता. वा वा मामा काय क्या बात उगीच का कांता गांजीता तुम्ही कशाला आलात? तुम्ही ये म्हणून बोलवलं कशा मला? अहो मी सुराना बोलवतोय, सुराना असुराना नाही. बसा तिथे. एकदा आलो करत धरणी धरणी काय करताय? जरा स्वर लावा ना, स्वर लावा. कसा? असा धरणी धरणी. काम तुम्ही धरणी काय करताय? आम्ही वर आहोत वर, तुम्ही खाली काय करताय? तुम्ही वर काय करताय? धरणी खाली असते बरोबर. वा जरा लक्ष द्या आणि जमलं तर असा स्वर लावा. हे धनुष्यबाण घेऊन बसले. काय पिचपिचित काय ऐकू येत नाही? देसाई जरा कडवेकरांचा आवाज तापू दे हो. अजून एकदम गगनभेदी आवाज लावायला कडवेकर मामा म्हणजे काय कडवेकर मामी आहे? मामी. मामींचा आवाज ऐकला की आम्हाला गोव्यातल्या चर्चच्या घंटेची आठवण येते. कशी कशी? रागावू नका कडवेकर, रागावू नका. थांबव तुम्ही थांबव. आता तिचं नाव कशाला काढलं? का? आमच्याकडे म्हणजे कानडीने केला मराठी भ्रतार असला प्रकार असा साधी दगणी दगणी कडवेकर गाणं की चेष्टा मला सांगा आता. हो काम ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही ना तिथे उगाच मध्ये मध्ये बोलू नये. मला कळत नाही. नाही कळत. मला कळत नाही. आता नाही कळत एखाद्याला. तेच म्हणतो. याला कर्नाटकी ढंग म्हणतात. कर्नाटकी ढंग. कसला ढंग? कर्नाटकी ढंग. परिसा दप परिसा दप दादा परसा रे 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 परसा 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 व्यापुनिया सारी धरणी व्यापुनिया सारी धरणी मूर्तिया पुली अहो धरणी मूर्तिया पुली अहो धरणी मूर्तिया. अहो कामं तेवढी पुढे जायची घाई कशाला? मागे वळून पहा म्हणजे मी पुढं का गेलो ते कळेल. आता मागे काय वळून बघायचं? मागे दरवाजा आहे. दाराणी हे इकडं भरतंय काय हो तुमचं ते भाजी बाजार? बाप साहेब यांना नुसतं एक आण्याचं अळू आणा म्हटलं तर इकडे येऊन बैल वरडताय तसं वरडत बसलंय बघा. गाण 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 कंठाळा आला की अरिष्ट नाही तर मालताई. यालाच कर्नाटकी ढंग म्हणतात काय कडवेकर? मामी मामी तुम्ही इकडे आधी. आता मी पण येऊ की काय तुमचं ते गाणं म्हणायला? नको नको मग ते सगळं तडाक धिडून पचा. बायको हा बायको कुठं गेलो तुमचं ते? आमचं बायको गरीब बघा. होय पाप सांगताय. सारखं आपलं काम 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 करते बघा. तर माझ्यासारखं असतं ना तर पेटी फोडून बंब पेटवलं असतं की मामी काय हे? काय ग्रस्त माणसाचं घर पण दिवस नाही रात्र नाही सारखं आपलं गाण 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 कंठाळा आला की अरिष्ट नाही तर मालताई. मालताई बाजारात गेल्यात मामी. हा
बघा बघा लोकांच्या घरी बायका करतात बाजार हात. काय म्हणती लताराम? लोकांच्या घरात स्वयंपाकीण बाई असतात म्हटलं. पण मामी यांचं स्वयंपाकीन पळालं. अहो पळेल नाही तर काय हो, हे असलं वराडणं. गळ्यात काय खास येते काय हो तुमच्या आळू खाल्ल्यासारखं? काय कडवेकर खास येते आळू खाल्ल्यासारखी. साई मास्तर हो तुम्ही इकडच हो. अहो बायको बाळंत व्हायला गेलं ना हो तुमचं ते. अहो म्हणून तर मनसोक्त गातोय. हा. काय हो हे, तिच्याकडे काही बघायचं गिगायचं काही नाहीच आपलं. छे त्यात बघायचं काय आता. म्हणजे ही काय तिची पहिलीच खेप आहे. आता तुम्हाला सांगतो, दुकानातून तुरीची डाळ आणावी तशी दवाखान्यातून बाळ घेऊन येते. मग काय हो तुमचं जीभ का बुटाच जीभ? काय हे देसाई ते काय इकडे तिकडे बघत बसलात? भाजी कोणी आणायची? ते मी गेलो सारखं पण- आपलं गण गण गण. आंघोळ करायला मोरी इथं बसतात, ऐ शाबास. नळ डोचकीवर सोडतात आणि खाली गात बसतात. वा वा. अर्धा अर्धा तास अंघोळ, पण दडपंच्या सुद्धा भिजत नाही की हो. पंचा सुद्धा म्हणजे अति आहे तुमचा. काय रे हो काय, यांच्या बरोबर कुठे जायचं म्हणजे लाज वाटते बाई. होय. बस्ट बरोबर राहिलं. कुठे कुठे उभे? उभे? बस्ट बस्ट बसता म्हणजे काय? बसता. अहो बसचा स्टॉप. बर. बस्ट बरोबर उभं राहिलं तरी यांचं आपलं चालूच. काय ते? दरणी ऐ दरणी. शाबास. काय आवाज आहे. हे डेंजरस कडवेकर. काय आमच्या हापिसातला भाऊ चांदोरकर असाच गात उभा होता बसच्या स्टॉपवर. अहो ताने बरोबर असा हात गेला तो एका काळ्या कुट्ट बाईच्या गालावर. बापरे. मग पायातलं काढून हाणलं की नाही तिनं भाड? ते चाललं असतं मामी, वाण एकदाच बसली असती. मग? पण ही बया म्हणते कशी, लग्न करतोस की जाऊ पोलिसात? घ्या. लग्न करतोस की जाऊ पोलिसात? मग अहो करावं लागलं लग्न. बरं. ती सुद्धा तुमच्या त्याच दिशेकडची आहे म्हणे. हा. हुबळी की धारवाड हो. कडची. हा काय म्हणतो ते हिला कळत नाही, ही काय म्हणते ते ह्याला कळत नाही. आता आम्हाला तरी काय कळत होतं म्हणताय, पण सगळं होतं बघा. बरं. आता आमचं काळ साहेब त्या गोऱ्या मॅडमशी लग्न करतात. बरोबर. आता त्यांचं इंग्लिश आमचं इंग्लिश काय सारखं काय छे, छे. छे. परवत नाही. हे काय. तो प्रश्न भाषे पलीकडचा आहे मामी. मग बरोबर. पण मी काय म्हणतो, समजा उद्या हे कडवेकर असेच जाऊन त्या बसच्या स्टॉपवर गात उभे राहिले. तुम्ही आता काही बोलू नका इथे. हो, वेळ काय सांगून येते काय? थांबा. थांबा. भाजी 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 कुठे आहे? भाजी भाजी बाजारात. भाजी बाजारात. हा? भाजी भाजी हा भाजी 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 तू आळू आण म्हटलं म्हणून हे आळू आणलं. राखेल 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 हा राखेल राखेल संपलं. संप हो खामत तुम्ही सांगा ना, बाजारात राखेलचा संप होता. होता काय? होता हो, असं म्हणत होते खरं. संप होता काय ते? संप. मी पंप आहे. हो नाही थांबा. ज्यांना आपली जेवढी सोय तेवढंच ऐकतात बघा. होय. मग एकदा चाच पुढं संपलं. काय काय ते? संपलं? पुढं पुढं पोडर. चहाची पावडर. म्हटलं खाली जाऊन चहा घेऊन या, बरोबर. तर समोरचं इराणीकडे जाऊन एकटंच चहा घेऊन आलं. असं मी कसं करेन. आणि ते इराणीकडचं चहा म्हणजे कोंबडीचं अंड्याचं कांद्याचं हात लागले अरे. ना. थू, नाही की. हो, काय? मामी तुम्ही कांदा खात नाही? कांदा. होय. मी काय त्या जोशीबाई सारखा धर्म सोडला नाही हो सुना. त्या जोशीबाई कोण? जोशीनबाई कोण? ते होते गिड्ड. गिड्ड म्हणजे काय. गिड्ड काय? गिड्ड म्हणजे बुटक. अहो ती जोशीबाई, हा. ती जोशीबाई चोरून अंडी घालतो. तर मुलाला नवऱ्याला सगळ्यांना खायला घालतो. मामी हे कधी बोलणार खायला घालतोय? आमचं माहेर हा. आमचं माहेर म्हणजे उपपिन्न वेडगिरीचं वीर
स्वयंपाक शास्त्रीचं घराणं की हो. आहाहाहाहा. केवढा मोठं घराणं आहे बघा. नाही तर तुमचं कडवेकर. सवळं गिवळं सगळं कसं एकदम कडक. बर. आमचा आजी काय बोलली? आमचा आजी म्हणजे म्हातारपणात पाणी सुद्धा धुवून घेणार बघा. वा 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 आणि सुद्धा काय कसं काय? तर इतकी वर्ष मुंबईत काढली पण चहा सुद्धा कधी काचेचा कप्प घालून घेतला म्हणता काय. मग काय तसाच घ्यायची की काय? आमचं वडील हा आमचं वडील म्हणजे चंद केशवाचं पुजारी की हो. बोलले बोलले लसूण गिसूण छे छे छे. आता काय घसा फोडायचा आहे तो फोडून द्या लवकर. तंग. आम्ही गेले गावा व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी, व्यापुनिया सारी व्यापुनिया सारी व्यापुनिया सारी व्यापुनिया सारी मामा तुम्ही आहे बिंदास. हे कामत मामा वेगळंच काहीतरी गात आहे. आपण काय गातोय ते मग कडवेकर हा तुम्ही काय केलं याची कल्पना आहे का तुम्हाला? आता मी काय केलं? हा पिशवी भाजीची पिशवी ना अहो जाणून बुजूनच दिली. तुमच्याही पिशवीत मला आळूच दिसलं देऊन टाकले. जाऊ दे हो. जाऊन द्या आपण कुठे धरणीवर सारी धरणी, व्यापुनिया सारी धरणी. वा 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 वा. ती धरणी आता तुम्हाला आणि मला पोटात घेईल तर बरं. हो कामत तुमचं ते 1.5 दमडीचं आळू मी आणून देईन. हो आळवाचं नाही हो. नाही घेतलं. तुम्ही फक्त आळवाचे वरचे जेट पाहिलेत मग काय बघायचं पिशवीत? पण आतमध्ये पावशेर कांदे 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 पावशेर लसूण लसूण. अर्धा रत्तल मटण मटण. एवढा कोलंबीचा वाटा कोलंबी. आणि 2 पापलेट होती. वा आज रविवारी सकाळी सकाळी कडवेकर मामांच्याकडे काय बेत आहे. वा पापलेटा त्या बामणीन बाईला पापलेटा. ये देवी भराडी भवानी. तुला काय झालं? तुला काय झालं? त्याला काय बोलायचं आणि काय करायचं नाही नाही तरी पण नाही नाही तरी पण तुम्हाला एक बात सांगता. ओ शेट ते रोजी मी निस्ता त्यांच्या स्वयंपाक घरात शिरला ना मग? अर्धा तास घर धुईत बसल्या होत्या. काय सांगतोस काय? त्याला घरात फटा काय? गेल्यावर ए काय करणार? झाला रामा वशाड मार्या. म्हणजे काय हो म्हणजे जल्ला तुझा मोहरा करपाटला कालीच. माझ्या घरात मान ऐक रे काय म्हणतो. तुमचा युनियन झाला म्हणून काय प्रत्येक गोष्टीत नाक खुपसलं पाहिजे काय? पण प्रॉब्लेम काय माहितीये हे बघा. मामा? मंडळी इकडे चिंतेमध्ये बसली बघ. अरे हो तुझा इथून जा बाबा. मग मला पिशवी देती. पिशवी पाहिजे पिशवी दे, 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 घेऊन दे. जा. अय्यो, वा. अरे बापरे आमच्या घरात एक कांदा लसूण कोलंबी आणि पापलेट. पापलेट म्हणजे मासे का हो? मग तुम्हाला काय वाटलं पापलेट म्हणजे चॉकलेट? काय शाबास. बरं बापूसाहेब ओ मी निघतो. अरे निघा रे. नाही देसाई मास्तर मला सोडून जाऊ नका होता. कडवेकर आता सगळे जातील. मग कठीण समय येता कोण कामास येतो. ते तर कधी येत नाही तो. माझी वाईफ बाळंतीण आहे. मला जाणं आवश्यक आहे. मी जातो. निघाले लवकर आठवलं ना. काही पाळंची नाही. आमच्या घरात काही कांदा लसूण कोलंबी आणि पापलेट. पापलेट राम 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 राम. आमच्या घरात सध्या कांदा सुद्धा नाही हो. मागे एकदा त्या कुलकर्णीच्या हॉटेल मधली कांद्याची भजी खाल्ली असं गमतीने म्हणालो. मग? तर 8 दिवस तोंडाला तोंड नाही. आता पापलेट म्हणजे अजन्मच हो. मामा तुम्ही असा धीर सोडू नका. नाही हो. आपल्या मामी समजूतदार आहेत की नाही हो, अजिबात. मला तुम्ही सांगा अजन्म त्यांना तरी परवडेल काय? माझं काय? असं काय करताय? तोंडाला तोंड नाही इतकं सस्त्यात भागलं तरी चालेल. अहो कामत तुमच्यावर असं प्रसंग आला असतं म्हणजे आमच्यावर मग? असली फुकटची पापलेट आमच्या घरात आली असती तर आमचं कुटुंब आनंदाने थैथया नाचलं असतं.
पाहिजे आपण असं करू कसं? पण तसं नाही जमणार काय नाही जमणार? आपण असं करू आपण जाऊया कुठं? स्वयंपाकघरात कोणाच्या? यांच्या हो नको नको थांबा हो तुम्ही थांबा. आपण म्हणजे कोण कोण? हे बघा हे येत नाहीये आपण म्हणजे हे हो नको मी सांगतो नको मी खरंच सांगतो तुम्हाला नको ती आली तर माझी वाट लागेल सांगतो घाबरू तुम्हाला नका हो. अहो पण ती आली मी तर आतल्या खोलीत लपून बसा चालेल रागाचा पहिला जोर सगळा मी अंगावर घेतो हा. त्यांना थंड करतो हा. सगळं आलबेल झालं की यांना बाहेर बोलवतो. चालेल चालेल थांबा. का एकदम नका बोलाव. काय झालं त्यापेक्षा मी कुठलं तरी खुणेचं गाणं म्हणतो. हो गात आम्हा इथे गाते बाजी प्रभूला कशा शिवाजी महाराजांनी त्या 5 तोफा ऐकवल्या कुठे? नरवीर बाजी प्रभू सिनेमा सिनेमा वाजवा कशा तोफा ऐकल्या की मी आता सुखानं मरतो म्हणाला. बरोबर तसं माझं खुणेचं गाणं ऐकलं की मी सुखानं मरायचं अरे नाही रे बाबा नाही नुसतं मरायचं नाही मग? या आतल्या खोलीतून बाहेर यायचं. आयशा. चालेल चालेल आले 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 कामात ते आले कामात संपला माझा अवतार कामात कडवेकर हो, हो. अगदी अखेरची घटका जरी भरत आली तरी अवतार वगैरे म्हणू नये. का हो बरं नाही दिसत ते 4 चौघात. कसं अहो खाटेत चिरडलेल्या ढेकणानं स्वतःला हुतात्मा म्हणण्यासारखं आहे. आले 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 कामात आले ऐका ऐका बापूसाहेब आहेत ना बापूसाहेब ते वादळाची पहिली लाट अंगावर घेतील. चालेल, चालेल. ती फुटली की तुम्ही या. हो. पण ती फुटलेली तुम्हाला कळणार कशी? कशी तुम्ही पोचतात कामाला हो म्हणजे हे जरा कमी. हो हो तुम्ही अहो काय गाणे गाणे सांगा मला. गाणं 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 गाणं. प्रेम भावे प्रेम भावे. अरे, प्रेम भावे. प्रेम भावे. प्रेम भावे काय बापूसाहेब फुटली लाट? अरे लाट काय फुटली मग? माझं टाळकं फुटलं कसं काय? काय हो असं चोरासारखं दार कशाला उघडलं ते बापरे. तो पाटीवाला उभा होता बाहेर तोसायला एकदम हो लागलाय का छे एवढा मोठा 5 रत्नाचा डालडाचा डबा डोक्यात पडला तर लागतं का कुठे त्या वनस्पती तुपानी केस लांबसडक नाही का होणार माझे अरे सगळं सामान नीट बनवून आण रे काय कामात मामा अहो बघताय काय असे त्या दिशेची वार्ता यायची अजून. डोकं फुटायची म्हणजे ही नुसती नांदी झाली. केवढी मोठी मी प्रेमभावेच म्हणतोय. म्हणा प्रेम प्रेम भावे, भावे जीव जीव जगिया. नटला अहो. एकाची रस प्याला इथे नुसतं गाणंच चाललं होतं ना तुमचं नाही तर का पिणंही ए, आता पिणार काय विष? नाही. काय बोलताय वा, कडवेकर मामी तर म्हणाला की इथे गाणं चाललं होतं म्हणून मामी केव्हा म्हणाल्या? अहो आता भाजीची पिशवी घेऊन जाताना गॅलरीत भेटल्या बाई. कसली पिशवी? ओरडू नका हो भाजीची हा? पण तुम्ही आता आवरा ना आता येतील ना माझ्या मैत्रिणी असं काय हा. करताय हिच्या मैत्रिणी येण्याआधी त्या कडवेकर मामी कडा कोसळल्यासारख्या इथे कोसळतील ना काय? कडा कोसळताना पण ठेका पाहिजे इथे माझं टाळकं सणकलंय नाही तिथे कुठे ठेके वाजवताय मास्तर बापूसाहेब रामनी तेल घाला आता 2 नंबरचं कुठे डोक्यावर बा. आणि कानामध्ये आता खोबरेल घाला. ते किती नंबरचं ते 36 बघायला नंबर. नको. तुम्हाला काय लागलं? अहो जाऊ दे की पावडर का आत कुठे झालायस अहो जाऊ येऊ काय दोन मूर्खा गुडला हा? आणि अजिबात आत जाता कामा नाही का म्हणजे त्यांनी अजिबातच आत जाताच कामा नाही का कारण घरची कामं करायला घरच्या पुरुषाला कधी लाज वाटते का बरोबर. आंटी टोपली इकडे ए इकडे तुला पैसे दिलेत ना तिने मग जत्रेत चुकलेल्या मुलासारखा इकडे इकडे का बघतोयस अरे जा ना बाबा